सगळ्यांना कृष्णांना झाला आजचा दिवस परमेश्वराने आमच्यासाठी दाखवला त्याला परत धन्यवाद आहे. आणि परमेश्वराने तुमच्यासोबत परमेश्वराने मला इथे वचन देण्यासाठी उभं केलं प्रभूला धन्यवाद करतो. आणि आजचा दिवस खरंच खूप एक आशीर्वादित दिवस म्हणून आमच्या सर्वांसाठी देवबाप्पाने जी ही संधी मला दिली त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. आणि एक प्रार्थना करून आपण वचनाकडे वळूया. धन्यवाद 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 करतो पिता परमेश्वर की तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा. आज परमेश्वरा जे पण काही वचन परमेश्वरा तू परमेश्वरा माझ्याशी बोलणार आहेस राजा. तुझ्या परमेश्वर लेकरांशी बोलणार आहेस परमेश्वरा. सगळ्यांशी तू आम्हा सगळ्यांशी तू आज बोलणार आहेस. तुला धन्यवाद देतो राजा. पवित्र आत्मा माझ्या मुखाचा पूर्णपणे ताबा घेऊ. पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे बोलू. जे काही बोलणारे जे काही वचन आणि जे काही शब्द येतील प्रभू ते माझे नाही तर तुझे होऊ दे आणि सर्वांसाठी ते आशीर्वादाचं कारण बनून दे राजा. तू असं केलंच म्हणून मी तुला धन्यवाद करतो राजा. सर्व संपूर्ण मान महिमा गौरव आदर तुला देतो. प्रार्थना येशूच्या तारणाऱ्या नावात मागतो. प्रेज द लॉर्ड. आज आपण अनुवाद 28 जे अनुवाद 28 मध्ये 1 ते 14 मध्ये जे देवबापाचं वचन आहे आज्ञापालनद्वारे मिळणारे आशीर्वाद हे त्याच्यावर आपण मनन करणार आहोत. परमेश्वराचं पहिलं 28:1 आणि 2चं वचन म्हणतात, जर तू तुझा देव परमेश्वर याची वाणी मन लावून ऐकशील आणि त्याच्या सर्व आज्ञा पाळशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्यावर येतील व तुला प्राप्त होतील. प्रभूला धन्यवाद. हे वचन खूप सुंदर वचन आहे आणि जर आपण हे वाचलं आणि त्या वचनानुसार जर आपण परमेश्वराच्या आज्ञा पालन केल्या तर परमेश्वराचे सर्व आशीर्वाद आपल्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. खरंच प्रभूला धन्यवाद आहे की असे जे हे बायबलचे वचन जे परमेश्वराने आमच्यासाठी लिहून जे बायबलमध्ये जे आमच्यासाठी दिलेलं आहे हे जर आम्ही वाचून त्याच्यानुसार खरंच जर चाललो तर कुठलेही आशीर्वाद आमच्या जीवनात थांबत नाही. हे आशीर्वादाचं हे अध्याय 28 हा आशीर्वादासाठी आणि श्राप दोन्ही त्याच्यामध्ये आहे. 1 ते 14 मध्ये आशीर्वाद आहे आणि त्याच्या पुढे 15 पासून ते 29-30 पर्यंत हे श्रापावर आहे. म्हणजे परमेश्वर पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याशी एक कंडिशन आहे की आपण वागलो परमेश्वराच्या आज्ञा पालन केल्या तरच ते आपल्याला मिळणार आहे. तर खरंच देवबापाला धन्यवाद आहे. आपल्याला प्रतिदिवस तो त्या आज्ञा पालनमध्ये त्या परमेश्वराच्या वचनामध्ये चालवण्यासाठी अनुग्रह देतो. आणि कधी कधी त्या गोष्टींमध्ये आपण नाही चालू शकत किंवा आपण समज असताना किंवा नसताना चुकतो तेव्हाही परमेश्वराचा अनुग्रह आपल्याला प्रत्येक वेळी अनुग्रह आपल्याला सांभाळतो. खूपला धन्यवाद आहे. त्याच्यामध्ये पहिला शमूएलचं 15:15 22 वचन आहे, आज्ञापालन हे यज्ञापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण केलेली प्रार्थना किंवा आपण केलेलं दान, आपण केलेली प्रत्येक गोष्ट जी देवासाठी आपण करतो त्याच्यापेक्षाही जे देवाच्या आज्ञा आहेत, जे देवाचं वचन आहे त्या वचनांचं जे आपण आज्ञापालन करतो हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे असं देवाचं वचन म्हणतं. देवाला खरंच धन्यवाद की हे आज वचन आपल्यापर्यंत परत एकदा परमेश्वराने आणले. हे आपण नेहमी वाचतो पण वाचून आपण पुढे जातो. आज हे वचन परमेश्वराने आपल्याला दिलं. खरंच धन्यवाद. आशीर्वादाची गुरुकिल्ली आहे हे वचन. हे देवाची वाणी आहे ही आपल्यापर्यंत देवाने आज दिली. देवबापाला धन्यवाद आहे. आपण त्याच्यामध्ये अनुवाद 28चं पहिलं वचन वाचलं आहे. आता आपण तिसरं वचन घेऊया. याच्यामध्ये नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तू शहरात आशीर्वादित होशील, तू शेतातही आशीर्वादित होशील. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तू कामाच्या ठिकाणी असू दे किंवा तू व्यवसायात असू दे, तू घरात असू दे किंवा बाहेर असू दे, आपण कुठेही असू दे, जेव्हा आपण हे वचन तू शहरात असो की शेतात असो की कुठेही असो, कुठल्याही स्थानी असल्याही कारण जर आपण वचन आपण आज्ञापालन केलं, जर वचन आपण ते फॉलो केलं, वचनाला आपण तेवढं
प्रिपेअर केलं, वचन आपल्या जीवनात जर ते काम करण्यासाठी आपण त्याला अलाव केलं, पवित्र आत्मा आपल्याला सांगतो की कधी कधी की आपण हे वचन तोडत आहे, पण तरी पण आपण कधी कधी करून जातो किंवा आपल्याकडून चुकून होऊन जातं, त्यामुळे आपले आशीर्वाद थांबतात, त्यामुळे आपल्यावरती ते श्राप येतात. कधी कधी असं होतं की आपण वचन, आज समजा हे वचन आहे की कामाच्या ठिकाणी देवबाप आपल्याला आशीर्वाद करतो, परत व्यवसायामध्ये, घरामध्ये, बाहेरही, कुठेही जाऊ दे, सगळीकडे आशीर्वाद करतो. पण ते वचन जर आम्ही फॉलो केलं, त्या वचनाला जर आम्ही आमच्या जीवनात रुजू केलं, तरच ते वचन आमच्या जीवनात आशीर्वादित बनतं. परमेश्वराचं वचन बोलतं, तुझ्या मुखामध्ये जीवन आणि मृत्यू दोन्ही आहे. तर का परमेश्वराने हे वचन दिलंय? आपण आपल्या मुखाने आपल्या जीवनामध्ये एक अनंत जीवन आणू शकतो आणि आपल्याच मुखाद्वारे परमेश्वराचं वचन म्हणतं मृत्यू सुद्धा आहे. म्हणजे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला आपल्या मुखाला एक कंट्रोल किंवा एक आपल्या मुखालाही आपल्या हातही ठेवावं लागेल. जसं परमेश्वराचं वचन म्हणतं की सगळ्यात जास्त आपल्या मनाची रक्षा करा. सगळ्यात जास्त आपल्या मनाची रक्षा का करा सांगतं? त्याच्यासाठी जेव्हा आपल्या मनात, जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करतो, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये ते चुकीचे विचार येतात. चुकीचं काही करण्यासाठी आपण जातो, त्या रस्त्याकडे जातो किंवा आपल्या मुखाद्वारे आपण चुकीचं बोलून जातो. कधी आपल्याला कोणाला बोलायचं नसतं, कधी चुकीचं बोलायचं नसतं, तरी पण आपण बोलून जातो. हे वचनाच्या विरोधात आहे. वचन सांगतं की आपल्या मनाची रक्षा सगळ्यात जास्त करा, पण आपण आपलं मन सांगतं त्याच्याकडे वळतो. पवित्र आत्मा आपल्याला काय सांगत आहे? पवित्र आत्मा आपल्याला सांगतो की जीवन आणि मृत्यू तुझ्या हातात आहे, तुझ्या मुखामध्ये आहे. मग आपण आपल्या जिभेवरती तो कंट्रोल आणणं गरजेचं आहे. पण कधी कधी तुम्ही असो किंवा मी असो, आपण आपल्या जिभेवर कंट्रोल नाही आणता येत आपल्याला, कारण आपण मनुष्य आहे. पण तरी पण आपण ते करण्याचं किंवा वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, देवबाप ते बघतो. पण सगळ्यात जास्त वचन आपल्या जीवनात काम करतं ते आपल्या मुखाद्वारे. आपण जर आपल्या मुखाद्वारे चांगले 4 शब्द बोललो, तेच आपल्या जीवनात पूर्ण होतं. आपण जर आपल्या जीवनामध्ये विचार करत राहिलो की ही गोष्ट माझ्याकडून होणार नाही, ती गोष्ट माझ्याकडून होणार नाही, किंवा कुठल्याही गोष्टी आपण जेव्हा करायला जातो तेव्हा आपल्या मनात जर नेगेटिव्ह थॉट्स आले किंवा आपल्या जीवनामध्ये नकारात्मक विचार आले, तर आपण ती गोष्ट पूर्ण नाही करू शकत. कारण की आपल्या मनातच भय आहे की मी हे पुढे जाऊन करेल का, पुढे जाऊन मला हे करता येईल का, हे आपण स्वतः विचार करतो आणि तेच पुढे येतं. आणि त्याच्यानंतर मग होतं पण तसंच. जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये ते पॉझिटिव्ह गोष्टी होत जातात आणि आपण वचनानुसार आशीर्वाद घेत राहतो. म्हणजे असं देवबाप बोलतो. तर याकोबाचं पहिलं वचन म्हणतो, केवळ ऐकणारे नव्हे तर वचनाप्रमाणे करणारे व्हा. त्याच गोष्टीसाठी बोलत आहे याकोबाचं हे पहिलं वचन, पहिल्या अध्यायामध्ये 22वं वचन, की केवळ ऐकणारे नव्हे तर वचनाप्रमाणे करणारे व्हा. कारण की आपण वचन ऐकतो, पण त्या वचनाला आपल्याला फॉलो करताना, वचनाला आपल्याला पाळताना खूप त्रास होतो. कधी कधी आपल्याकडून ते वचन पाळायला आपल्याला जमत नाही, किंवा कधी कधी आपल्या मनामध्ये शैतान किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार येऊन आपण ते वचन पटकन तोडून जातो. आपण त्या वचनाचं मर्म नाही जाणत. त्या कारणाने मग आपल्यावरती जीवनामध्ये आपल्या दुःख येतं, संकट येतं, कधी कुठली गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही. तर वचन न पाळल्यामुळे, वचनात आपण न चालल्यामुळे हे आपल्या जीवनात येतं. म्हणून देवाचं वचन म्हणतं, केवळ ऐकणारे नव्हे तर वचनाप्रमाणे करणारे व्हा, वचनाप्रमाणे चालणारे व्हा, वचनावरती पुढे जाणारे व्हा. जसं देवबाप आपल्याला रस्ता दाखवत आहे, त्याच्याप्रमाणे त्या रस्त्यावर चालणारे होणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण ह्या आशीर्वादाचे भागी होतो. जर आपण त्या वचनाप्रमाणे चाललो नाही, तर जे थांबलेले आशीर्वाद आहेत, थांबलेले जे आपल्यावरती जे आपल्या जीवनामध्ये जे देवाला आशीर्वाद द्यायचे आहेत, ते आशीर्वाद आपण नाही घेऊ शकत. तर त्याचं कारण हेच आहे की केवळ आपण ऐकतो, पण त्या वचनावरती चालत नाही. 4थं वचन अनुवाद, 4थं वचन, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरे, ढोरे व शेळे, मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. सर्व काही आशीर्वादित होईल. देवबापाला धन्यवाद आहे.
देवाचं वचन सांगतं तुमच्या जीवनामध्ये संततीवरही, घरातील शांती, पुढे येणारी पुढील पिढीवरही देवाचा हात राहील, आशीर्वाद राहतील. मुले ही परमेश्वराची देणगी आहे. स्तोत्र संहिता 127:3 सांगतो की मुले ही परमेश्वराची देणगी आहे. देव बापाकडून येणारे आशीर्वाद हे देव बापाकडून आहे. तर परमेश्वराकडून हे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत. तर आपल्याला देवबापासाठी त्याच्या वचनाप्रमाणे चालणं आणि त्या वचनावरती पुढे जाणं महत्त्वाचं आहे. परमेश्वराला धन्यवाद आहे की खरंच आपण आशीर्वादित आहोत की परमेश्वर आपल्याशी बोलतो, तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतो. आणि स्तोत्रसंहिता त्याचा पहिला अध्याय 3 याच्यामध्ये सांगत आहे की तो जे काही करेल त्यात यशस्वी होईल. म्हणजे देवाचे वचन जो पाळेल, जो देवाच्या आज्ञा मानेल, तो त्याच्या जीवनामध्ये तो यशस्वी होईल. त्याचं कारण हेच आहे की तो त्याच्या आज्ञा पालन करून पुढे जाईल. तेव्हाच आपल्या जीवनात ते आशीर्वाद येतील. त्या आशीर्वादांचे आपण भागीदार होऊ. परमेश्वर आपल्याशी बोलत आहे की आपल्याला हे आशीर्वाद घेण्यासाठी, जे आशीर्वाद देवाने आपल्यासाठी ठेवलेले आहेत, ते आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला देवाचे आज्ञा पालन करून पुढे जायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाची काय इच्छा आहे आपल्या जीवनामध्ये, देव आपल्यासाठी काय सांगत आहे, या गोष्टीवरती आपण पुढे कसं जाऊ शकतो हे देवाला विचारून आपण पवित्र आत्म्याची प्रत्येक गोष्टीमध्ये अगुवाई घेऊन, म्हणजे आपण विचारून आपण प्रार्थना करतो. पण आपण कधी आपण जे मागतो, आपण आपल्या स्वतःसाठी जे मागतो ते फक्त आपण बोलत राहतो देवाला की मला हे करायचं आहे, देवा मला हे पाहिजे आहे, मला हे पाहिजे, माझ्या जीवनात मला हे आशीर्वाद पाहिजे, हे आशीर्वाद का थांबले आहेत. पण देव बाप त्याच्या मागे काय सांगत आहे की हे आशीर्वाद आपल्याला कसे मिळतील, हे ह्याच ज्या वचनांच्या पालनने, ज्या आज्ञा पालनने जे आशीर्वाद आहेत ते आपल्यासाठी लागू होतात. तर देवाला प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा देतो, जेव्हा आपण देवाकडून आपण ऐकतो, जसं देवाची वाणी आपण ऐकतो, जसं आपण आपल्या कलिसियामध्ये आपल्या दासदासीचे जे वचन येतं, जे ते आपल्यासाठी वाणी करतात, ती वाणी आपण ऐकतो. जेव्हा ती वाणी ऐकून आपण ती रिसीव्ह करतो, तेव्हाच ती वाणी आपल्यावरती फुलफिल होते. जोपर्यंत आपण कुठलीही भविष्यवाणी, आपल्यावर झालेली भविष्यवाणी जर आपण आपल्यावरती पूर्णपणे ती होण्यासाठी जर आपण त्याच्यासाठी प्रयत्न नाही केले, तर ती वाणी आपल्यावर पूर्ण होणार नाही. प्रयत्न करण्यासाठी आपल्याला वचनांचं आज्ञापालन करावं लागेल. हे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला देवबाप काय सांगत आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. आपल्या जीवनामध्ये काही चुकत असेल, कधी आपल्याकडून कळत न कळत ही चुका होतात. कधी आपल्याला असं मनामध्ये विचार येऊन चुका होतात की नाही हे चुकीचं आहे, हे याने माझ्याबरोबर असं त्याचं प्रत्येक गोष्टी होत राहतात, प्रत्येकाबरोबर होतं ते. पण तरीही देवबाप काय सांगत आहेत त्याची आज्ञा मानून जर आपण पुढे गेलो तर देवबापाचे आशीर्वाद आपल्या जीवनात येतात. त्याच्यामध्ये प्रत्येक आशीर्वाद आहेत. तुमचं आत्मिक जीवन, आपलं भौतिक जीवन देवबाप आशीर्वाद केल्याशिवाय राहत नाही. देवबापाचं वचन म्हणतं, 5वं वचन म्हणतं, तुझी टोपली आणि परात आशीर्वादित असेल. तुझ्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता होणार नाही. देवबाप हे वचनाद्वारे बोलत आहे. तुझ्या उपजीविकेवर कृपा राहील, देवाची कृपा राहील. म्हणजे तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल, तुम्ही कुठे जॉबला असाल, तुम्ही ज्याही ठिकाणी असाल, त्या स्थानावरती परमेश्वर तुम्हाला असं उंच करेल की लोक बघून विचारतील की तुम्ही या स्थानावरती पोहोचले कसे. कारण की जेव्हा देवाचं वचन येतं तेव्हा ते आपल्यासाठी असतं, पण ते आपण रिसीव्ह करून त्या वचनानुसार जेव्हा आपण पुढे जातो तेव्हाच हे आशीर्वाद आपल्या जीवनात येतं. हे अन्नाची कमतरता राहणार नाही. आपल्या घरामध्ये आपली धान्याची भंडारे वगैरे कोठारे हे भरलेली का राहतील, कारण की देवाचं वचन सांगतं हे आशीर्वाद, हे आर्थिक आशीर्वाद जे आहेत हे आपल्या जीवनामध्ये येण्यासाठीही आपल्याला कष्ट करावे लागते. पण ते कष्ट करण्यासाठीही देवबाप आपल्याला अनुग्रह देतो. आणि ज्या ठिकाणी आपण बिझनेस करतो, ज्या ठिकाणी आपण जॉब करतो, त्या ठिकाणी देवाच्या वचनाप्रमाणे आपल्याला प्रामाणिकता दाखवावी लागते. जसं देव सांगतो की तू जे काही करशील त्यात यशस्वी होशील. स्तोत्र संहिता 1:3 वचन जसं सांगत आहे, तू जे काही करशील त्यात यशस्वी होशील. ते ह्या वचनाशीच जुळलेलं वचन आहे की जेव्हाही आपण
देवबाप जे आपल्याला सांगतो त्याच्यानुसार आपण चालतो, तेव्हा आपल्या कुठल्याही गोष्टीवर आपला अन्नजीविका असू दे, आपली उपजीविका असू दे, आपला व्यवसाय असू दे, आपलं कुठलंही स्थान असू दे, तिथे तो आपल्याला खाली पडू देणार नाही. परमेश्वराला धन्यवाद आहे. त्याच्या पुढे एक वचन आहे, 7वं वचन. आपण 7व्या वचनामध्ये जाऊया. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील असे परमेश्वर करील. ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील, पण तुझ्याकडून 7 वाटांनी पळून जातील. परमेश्वराला धन्यवाद आहे. वचन सांगतं तुझे शत्रू एका मार्गाने येतील पण 7 मार्गाने पळून जातील. म्हणजे आत्मिक युद्ध, संकट किंवा विरोधक या सगळ्या गोष्टींवरती आपण जय मिळवू शकतो. परमेश्वर सांगत आहे की परमेश्वराचं वचन पालन, परमेश्वराच्या वचनाचे आज्ञा पालन केल्यानंतर आत्मिक युद्धातही तू विजय मिळवू शकतो. संकट असू द्या, त्या संकटावरही तुम्ही मात करू शकता. विरोधक असेल तर विरोधकांना पण परमेश्वर, शत्रूंनाही परमेश्वर आपल्या समोर, त्याच्या समोर जाण्याच्या अगोदर आपल्यासाठी मेज बिछवणारा तो परमेश्वर आहे. ते वचन जसं आहे तसं वचन पूर्ण होतं. देवबाप आपल्यावरती जे पण काय, फिलिपी मध्ये एक वचन आहे 4:19 की माझा देव तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. त्याच्याप्रमाणेच हे पण जर आपण देवाच्या वचनाप्रमाणे जर राहिलो तर शत्रू कितीही आपल्या समोर येऊन जरी उभा राहिला तरी आपण घाबरणार नाही. आणि त्या शत्रूवरती विजय मिळवण्यासाठी जसं दाविदानेही गोलियतला मारलं, पण तो त्याच्या कुठल्याही बाणाला बघून किंवा तलवारीला बघून घाबरला नाही, कारण की त्याला माहित होतं की देव माझ्या बरोबर आहे आणि देव माझ्या बरोबर आहे तर तो मला मारू शकत नाही, तर मी त्याला मारणार आहे. त्याने त्याच्या कुठल्याही गोष्टीवर त्याने कुठल्या गोष्टीवर असं दाखवलं नाही की मला स्वतः कॉन्फिडन्स आहे म्हणून, पण त्याने देवाला पुढे केलं. देवाला पुढे करून देवावरती त्याने संपूर्ण देवावरती टाकलं की हे युद्ध माझं नाही तर तुझं आहे. देवावरती त्याने पूर्णपणे विश्वास ठेवला आणि त्याने त्या युद्धामध्ये एक गोफण घेऊन त्याच्या डोक्याच्या बरोबर मध्यभागी ती गोफणेतून तो दगड मारला आणि तो जागी कोसळला. असंच आहे, परमेश्वर किती मोठा शत्रू आपल्यासमोर, आपल्या जीवनामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला कधी असं नेगेटिव्ह थॉट्स किंवा आपल्या जीवनामध्ये बिझनेसमध्ये आपल्याला कमतरता येऊ शकते, जॉबमध्ये आपल्याला कोणी प्रॉब्लेम आणू शकतो, कोणी आपल्याला त्रास देऊ शकतो. कोणी कितीही आपल्यासाठी त्रास देण्याचा जरी प्रयत्न केला तरी पण त्याच्या समोरच देव उभा करून त्या शत्रूला आपल्या समोर पाडण्यासाठी आणि आपल्याला विजय मिळवण्यासाठी तयार असतो. देवबापाचं वचन जेव्हा आपण आपल्या जीवनात लागू करतो तर हे वचन परमेश्वर काम केल्याशिवाय राहत नाही. देवाचं रोमस्करचं 8:31 वचन सांगतं, देव आपल्यासाठी असेल तर आपल्या विरुद्ध कोण असेल. देव जर आपल्या बरोबर आहे तर आपला विरोधी कोणीच नाहीये. विरोधी जरी असला तो दिसण्यासाठी आपण आपल्या त्या डोळ्यांनी तो विरोधी बघतो, पण तो विरोधी ही येण्यासाठी आपल्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही, कारण की स्वर्गदूत जे देवाने आपल्यासाठी पाठवलेले असतात ते स्वर्गदूत आपली रक्षा करतात. आणि आपल्या समोर कितीही मोठा विरोधक येऊन जरी उभा राहिला तरी तो आपलं काही करू शकत नाही. देव आपल्या हाताच्या कामावरही कृपा करतो. का करतो? देव आपल्या सोबत आहे म्हणून आपल्या हाताच्या कामांवरती दया येते, कृपा येते. जे आपण काम करतो त्याच्यावर आपले आशीर्वाद मिळतात. जे आपण बिझनेस करतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होतो. जिथे आपण जॉब करतो तिथे आपल्याला सॅलरी मिळते. त्या सॅलरीमध्ये आपण आपलं उपजीविका, आपल्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करू शकतो जेव्हा देव आपल्या जीवनात असेल, जेव्हा देवाचा हात आपल्यावर असेल. जर देवाचा हात आपल्यावर नसेल तर प्रत्येक गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अडथळण येतात, ते दूर होण्यासाठी वेळ लागतो. तर हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या जीवनात होत असतात तेव्हा देवाशी आपलं कनेक्शन, देवाशी आपलं नातं कसं आहे ह्यावर सगळ्या गोष्टी निर्भर आहे. जेव्हा आपण देवाशी कनेक्ट असतो, जेव्हा आपण देवाशी दिवस रात्र आपण देवाच्या मननमध्ये असतो, वचनामध्ये असतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला पवित्र आत्मा सहायता करते. पवित्र आत्मा आपल्याला सांगतो की तुला हे नाही करायचं, तुला हे करायचं. देवबाप आपल्या वचनाप्रमाणे आपल्याला चालवतो. कधी कधी आपण चुकीच्या मार्गाला जात असतानाही देवबाप आपल्याला त्या मार्गावरून दुसऱ्या मार्गाला नेतो. का तर देवाला माहित आहे की आपण पुढे जाऊन
कुठेतरी अडखळणार आहे, कुठेतरी आपल्याला त्रास होणार आहे, म्हणून तो आपल्याला पहिलेच आपल्याला तो सावध करतो. पण कधी कधी आपण स्वतःहून त्या रस्त्याला जातो, मग त्या रस्त्याला गेल्यानंतर तो त्रास आपल्याला सहन करावा लागतो. मग त्याही गोष्टीमध्ये देवबाप आपल्याला सहायता करतो, त्याचा अनुग्रह पुरवतो. पण जर आपल्याला वचन आपल्याकडे येतात आणि वचन जर आपण ते जर पाळलं तर ही वेळच येणार नाही. जे देवबापाचे आशीर्वाद आहेत ते आपण घेऊ, आपलं जीवन ही सार्थक होईल आणि आपण देवाची सेवा ही खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. देव प्रत्येक गोष्टीमध्ये अनुग्रह पुरवतो. देव हा सगळ्यात मोठा सहाय्यक म्हणून देव आपल्या सोबत असतो. देव हा आळशीपणाला नाही तर परिश्रमाला आशीर्वाद देतो. म्हणजे आपण काही करू द्या, आपण चर्चमध्ये असू द्या किंवा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी असू द्या, तर आपण कुठलेही काम जर करत आहे तर त्या परिश्रमाचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण की एक आळशी व्यक्ती पडून राहतो, पण जो परिश्रम करणारा व्यक्ती आहे त्या परिश्रम करणाऱ्या व्यक्तीला देव कधीही बिना आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. कधी कधी आपण आपल्या बिझनेसमध्येही आपल्याला समजा बिझनेस करत असताना मला माहीत आहे, आता समजा माझं सिलेंडरचं बिझनेस आहे तर 100 सिलेंडर मला माहिती आहे मी देऊ शकतो. मग कधी कधी मी कंटाळा केला तर मी 50च विकले तर 50च मला बेनिफिट मिळणार, 100चं मिळणार नाही. आणि जर मी परिश्रम वाढवले, मी 100 करायचा प्रयत्न केला तर ते बेनिफिट पण मलाच मिळणार. तसंच आपल्या आत्मिक जीवनातही आपण जेव्हा परमेश्वरामध्ये वाढत असतो, जेव्हा देवबाप आपल्याला वाढवत असतो, तेव्हा आपण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा. परिपूर्ण होऊन आपण देवबापाचे ते आशीर्वाद मिळवावे. परिपूर्ण होऊन ते प्रत्येक गोष्ट देवबापासाठी जे आपल्यासाठी देवाने ठेवलेली आहे ती मिळवू शकतो आपण. पण कधी कधी इतरांकडे बघतो, कधी कधी आपल्याला काही गोष्टी समजत नाही किंवा कधी कधी काही गोष्टींमध्ये आपण आपल्या मनाने चालतो. देव बाप्पाची काही इच्छा आहे ती विसरून जातो, मग त्यामुळे आपल्यावरती येणारे आशीर्वाद थांबतात. तर तसं न करता आपल्याला जे समृद्धी, जे आशीर्वाद देवाला द्यायचे आहेत ते आशीर्वाद मिळवण्यासाठी हे वचन जे देवबापाने दिलेले आहेत या वचनांवरती जर आपण चाललो तर कुठलेच आशीर्वाद आपल्या जीवनात थांबणार नाही. आणि मेहनतीवर जर देवाचा हात असेल तर वाढ ही निश्चित आहे. ह्याच्यामध्ये कोणीही तुमची वाढ रोखू शकत नाही किंवा माझी वाढ कोणी रोखू शकत नाही. जर देवाचा हात जर आपल्या कुठल्याही कामांवर आहे, आपल्या बिझनेसवर असो, आपल्या आत्मिक जीवनावर असो, आपलं आत्मिक जीवन ही आपण वाढत असताना जर आपण देवाच्या वचनांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जर देवाला काय लागत आहे, देव काय इच्छा करतो, आपण मनुष्याकडे न बघता जर देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघून जर प्रत्येक काम केलं तर कुठलेही आशीर्वाद आपल्या जीवनात थांबत नाही, असं देवाचं वचन सांगतं. वचन अनुवाद 28:9 वचन. तू आपला देव परमेश्वर त्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गांनी चालशील तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवी. देव सांगत आहे की जर आपण त्याच्या आज्ञा पाळून पुढे गेलो, देव आपल्या लोकांना वेगळे करतो आणि तो त्या इच्छा करतो की आपण पवित्र व्हावं. आपल्या लोकांना तो या सांसारिक जीवनातून वेगळं का केलेलं आहे, त्याचं कारणच हे आहे की आपण जगासारखे नाही तर ख्रिस्तासारखे जगण्यासाठी, जे आपल्याला पवित्र देवाची महिमा जी आहे ती आपल्या जीवनात प्रकट करण्यासाठी. जेव्हा देवबाप आपल्याला सांगत आहे की आपण जगासारखे नाही आहोत, तरी आपण कधी कधी जगासारखं वागण्याचा प्रयत्न करतो. जगात जो स्वभाव, जे जगिक स्वभाव आहे, जो जगामध्ये मनुष्यामध्ये जो पहिल्यापासून आलेला स्वभाव आहे तो स्वभाव आपण सोडत नाही. ख्रिस्तामध्ये असतानाही आपण ख्रिस्तासारखे न वागता तो आपला जो जुना स्वभाव आहे तो आपण त्याच्यामध्ये आणतो, ख्रिस्ताचा स्वभाव त्याच्यामध्ये आणतो. प्रत्येक गोष्ट आपण मिक्स करतो, देवाच्या वचनाप्रमाणे पण चालतो, आपण आपला स्वभाव पण त्याच्यामध्ये आणतो. दोन्ही गोष्टी एकत्र नाही आणून चालणार, कारण की आपण परमेश्वर आणि धन या दोघांची सेवा नाही करू शकत. कारण की परमेश्वराची सेवा करायची आहे तर पूर्णपणे परमेश्वराकडे बघावं लागेल, पूर्णपणे परमेश्वरावरती निर्भर राहावं लागेल. तसंच आहे की जर देव आपल्या लोकांना वेगळं करू इच्छितो, देव आपल्या लोकांना वेगळं करून आशीर्वाद देऊ इच्छितो,
तो सांगत आहे की तुम्ही पवित्र व्हा जसं मी पवित्र आहे. पेत्र म्हणतो 1:16 मध्ये की पवित्र व्हा कारण मी पवित्र आहे. देव बाप स्वतः बोलत आहे की मी जसं पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. का बोलत आहे की देवाला माहित आहे की मनुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कमतरता आहे. तो चुकतो, तो पडतो. वचन जसं सांगतं की धर्मी 7 वेळा जरी पडला तरी पण तो परत उभा राहणार. हे देवाचं वचन आहे. देवाचा तो अनुग्रह आहे. तो देव अनुग्रहाने आपल्याला चालवतो. पण तरी पण आपल्याला पवित्र जेवढं जास्त आपण आपल्या स्वतःसाठी पवित्र राहू तेवढं आपल्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद देवाची जी इच्छा आहे, देवाची जी योजना आहे आपल्या जीवनात ती पूर्ण होते. आणि जे परमेश्वराची जी महिमा आहे, जे परमेश्वर आपल्या जीवनात जे काम करून जी त्याची महिमा प्रकट करायची वेळ आहे ती वेळ आता आलेली आहे. तर आपल्याला त्या गोष्टीसाठी पवित्र राहून देवाची महिमा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी त्याच्या हातामध्ये आपण स्वाधीन व्हायला पाहिजे. त्याच्या हातामध्ये आपण पूर्णपणे त्याच्यावर निर्भर राहायला पाहिजे. पूर्णपणे प्रत्येक गोष्ट त्यावरतीच निर्भर राहून करायला हवी. कारण की आपण जर आपल्या स्वभावामुळे जर आपले आशीर्वाद रोखत असाल तर आजपासून आपण सर्व आपले हे स्वभाव सोडून जे देवाचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद घेण्यासाठी जसं देव पवित्र होता, जसं देव पवित्र आहे, तो आजही जिवंत आहे, तर तसंच आपण पण पवित्र. जर प्रभू येशू आपल्यामध्ये वास करतो, देवाचं वचन सांगतं की तुझं शरीर हे माझं पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. जर देव आपल्यामध्ये वास करतो, जर परमेश्वर आपल्यामध्ये आहे तर आपल्याला त्या देवासारखं पवित्र होणं गरजेचं आहे. एखाद्या गाडीमध्ये जर आपण कचऱ्याची बॅग ठेवली, सगळ्या कचऱ्याच्या बॅग भरल्या किंवा कचरा भरला आणि त्यामध्ये आपण जाऊन बसलो तर आपले कपडे खराब होणार, हे निश्चित आहे. तसंच आहे की जर देवबापाने जर आपल्याला सांगितलेलं आहे की मी किंवा तुम्ही देवबापाचे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, हे शरीर जे आपल्याला देवाने दिलेलं आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. जर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे तर ह्या मंदिरामध्ये फक्त एकच व्यक्ती राहू शकते, तो आहे पवित्र आत्मा आणि पवित्र येशू. जर आपण त्यामध्ये जर दुसरी कुठलीही घाण जर ठेवली तर देवबाप तिथे राहणार नाही, पवित्र आत्मा तिथे राहणार नाही, पवित्र आत्मा तिथे वास करणार नाही. हे आपल्याला आपलं मन शुद्ध करून पूर्णपणे शुद्ध होऊन देवासमोर समर्पण करून देवबापाची काय इच्छा आहे त्याप्रमाणे चाललो तर देवबाप आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट वेळोवेळी पूर्ण करेल. वचन 11-12 जे आहे ते त्याच्यामध्ये सांगतं की परमेश्वर आपल्या चांगल्या खजिन्यातून आकाश उघडेल. चांगल्या खजिन्यातून म्हणजे योग्य वेळी कृपा, योग्य वेळी पुरवठा, योग्य वेळी उत्तर. जर देवबाप जर आपल्याला सांगत आहे की परमेश्वर आपल्याला चांगल्या खजिन्यातून आकाश उघडेल म्हणजे योग्य वेळीची कृपा आपल्याला हवी आहे, ज्याची गरज आहे. जर आज मला माहित आहे की मला जर आता पेट्रोल टाकायचं आहे तर मला 1000 रुपयाची गरज आहे आणि जर ते 1000 रुपये जर माझ्याकडे नसतील तर मी ते पेट्रोल भरू शकत नाही. तसंच जर देवबापाच्या वचनावरती आपण चाललो, देवबापाचे वचन आपण परिपूर्णपणे जर आपण ते स्वीकारले तर देवबाप योग्य वेळी आपल्या हर एक गरजांमध्ये तो आपल्या सोबत राहतो, तो पूर्ण करतो. कुठल्याही गोष्टीचा पुरवठा तो तुटवडा होऊ देत नाही. देवबाप प्रत्येक वेळी जेव्हा आपण त्याच्या वचनानुसार चालतो तेव्हा तो उत्तर देतो. जेव्हा आपण त्या प्रार्थना त्याच्याकडे देतो, देवबापाकडे आपण जेव्हा प्रार्थना करतो त्यावेळी ते उत्तर येतं की हा आणि आमीन मध्ये बदलतं. त्याचं हे जे 11 आणि 12 मध्ये वचन, जी वेळ कमी आहे त्या पद्धतीने मी वचन घेत आहे. तर खूप तसं बघायला गेलं तर एलियाच्या काळात दुष्काळ होता, तरी पण दुष्काळ असताना पण देवाने कावळ्यांद्वारे त्याला अन्न पुरवले. का पुरवले? की त्यांनी त्या वचनाप्रमाणे देवाच्या प्रत्येक आज्ञेमध्ये राहिले. त्यावेळेस ते दास त्या आज्ञा पालन करून पुढे गेले. म्हणून त्यावेळेसही अकाल पडलेला असतानाही, दुष्काळ पडलेला असतानाही कावळ्यांद्वारे त्याला ती भाकरी मिळाली. देवबापाने ती भाकरी त्याला पुरवली. हे देवाचे आशीर्वाद, हा देवाचा अनुग्रह त्यांनी मिळवला. तसंच अनुग्रह आणि तसेच आशीर्वाद आम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये मिळवण्यासाठी आम्हाला प्रत्येक दिवस, दैनंदिन दिवसामध्ये देवाची भेट घेणं गरजेचं आहे, देवाशी बोलणं गरजेचं आहे. देव आपल्याशी काय बोलू इच्छितो ते ऐकणं गरजेचं आहे. आणि देव आपल्या जीवनामध्ये जे देवाची इच्छा आहे ती
जास्तीत जास्त पूर्ण करण्याची आपण प्रयत्न करू, तेवढे आशीर्वाद आपल्या जीवनात येत राहतात. 13 आणि 14 एक वचन घेऊया एकत्र. तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील, तू खाली नव्हे तर वर राहशील. ज्या गोष्टींविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे त्यांपासून उजवी डावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्यांची सेवा करणार नाहीस, तर असे घडेल. परमेश्वर वचनाद्वारे बोलत आहे की परमेश्वर आपल्याला पूछ नाही तर मस्तक, शेपूट नाही तर मस्तक ठरवणार आहे, मस्तक बनवणार आहे. आपण देवाचं हे वचन जर फॉलो केलं, याच्यामध्ये देवाची आहे की आपल्या मुले हा जगात प्रकाश बनावा. आपली मुले खालच्या लेवलला नाही तर ते हाय लेवलला, वरच्या पातळीवर, एकदम पूछ नाही तर मस्तक, म्हणजे सगळ्यात टॉपची लेवल आहे. मस्तक म्हणजे आपल्या शरीराचा सगळ्यात वरचा भाग. मस्तक प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं नेतृत्व जिथे आहे, जिथे तुम्ही जॉब करत आहात, जिथे तुम्ही बिझनेस करत आहात किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट करताना तिथे जे तुमचं नेतृत्व असेल, तुमचं जे काम असेल, त्या गोष्टीमध्ये परमेश्वर तुम्हाला मस्तक ठरवेल. म्हणजे कुठल्याही लोकांसमोर तो तुम्हाला खाली राहू देणार नाही, तो वरतीच ठेवेल. का? कारण की तुम्ही देवाची लेकरं आहात. जर आपण देवाची लेकरं आहोत तर आपल्याला त्या वचनाप्रमाणे हे देवाची लेकरं असल्या कारणाने आपल्याला त्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. कधी कधी आपण बोलतो देवाची इच्छा पूर्ण हो, पण आपण देवाची इच्छा न पूर्ण करता आपण स्वतःची इच्छा पूर्ण करतो. कधी मला वाटलं की बाबा आज मला बायबल वाचायचं आहे तर मी बायबल वाचतो. कधी मला वेळ नाही मिळाला तर मी बायबल वाचत नाही. ही देवाची इच्छा नाही. देवाची इच्छा ही आहे की रोज आपली मुलं माझ्या जवळ यावी, रोज माझ्या जवळ बसावी, रोज जे काय मला पाहिजे आहे, जे मला पाहिजे आहे ते माझ्या लेकरांनी माझ्याकडून मागावं. जोपर्यंत आपण मागणार नाही तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही. देव सांगतो की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. देवाचं वचन सांगतं की तुम्ही मागितलं तर तुमच्यासाठी ते दिलं जाईल. मग आपल्याला सगळ्यांसमोर या पृथ्वीवरती, या स्वर्ग राज्याच्या या जगापासून जे वेगळं केलेलं आहे, या स्वर्ग राज्यात पोहोचण्यासाठी हे सगळे आशीर्वाद आणि प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात पूर्ण होण्यासाठी आपल्याला वचनांची पूर्णपणे वचन घेऊन पुढे जाण्यासाठी गरज आहे. तर आपण परमेश्वराने जसं सांगितलं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात आणि तुम्ही पृथ्वीचे नमक आहात. जर आपण जगाचे प्रकाश आहोत, आज जर मी माझ्याकडे विचारलं किंवा तुम्ही स्वतःला विचारलं की आम्ही जगाचा प्रकाश खरंच आहोत का, तर आपल्या स्वतःला तो प्रश्न विचारल्यावरती कळेल की आपण जगाचा प्रकाश आहोत की आपण स्वतःपुरता प्रकाश आहोत. कारण की कसं आहे की देवाचा जगाचा प्रकाश कशासाठी सांगितलाय किंवा पृथ्वीचे नमक कशासाठी सांगितलंय देवाने. आपण आपल्या पुरते सीमित न राहता जे दुसरे सांसारिक जीवनात जीवन जगत आहे त्या लोकांनाही आज येशूची गरज आहे, त्या लोकांनाही परमेश्वराची गरज आहे. त्या लोकांपर्यंत आपण पोहोचू पाहतो का किंवा आपण मनातून ही इच्छा ठेवतो का, तेही देवबाप बघतो. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही बरोबर आहोत, पण देवबाप सांगतो की तुम्ही पृथ्वीचे नमक आहात. जर आपण पृथ्वीचे नमक आहोत तर आपल्याला पृथ्वीसाठी म्हणजे पृथ्वीवर असलेले बाकीचे जे लोक आहेत ज्यांना उद्धार झालेला नाही, ज्यांना अजूनपर्यंत येशू मिळालेला नाही, आपण त्यांना येशू देतो का, येशूचं नाव त्यांच्या समोर ठेवतो का, किंवा देवबापाने आमच्या जीवनात काय केलं आहे, आतापर्यंत आमच्या जीवनात काय साक्ष झाली आहे. आपण प्रत्येक दिवशी कोणाला नाही कोणाला तरी येशू बापाची एक साक्ष सांगितली पाहिजे किंवा देवबापाचं वचन सांगितलं पाहिजे. तर हे आपण आज जर इथे जेवढे आहोत, आपण जर असा विचार केला की बाबा आज आम्हाला सर्वांना तर येशूचं ठाऊक आहे, आम्हाला सर्वांना येशू माहीत आहे, पण जर बाकीचे जे लोक आहेत जे सांसारिक जीवन जगत असताना लोकांनाही आज अशीच गरज आहे. जे लोक आज रडत आहेत, ज्या लोकांना भरपूर त्रासामधून जात आहेत, जे लोक भरपूर कठीण अवस्थेत आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो का. मग जर आपण पोहोचत नाही किंवा आपण त्यांच्या त्या दुःखाला आपण जेव्हा समोरच्याचं दुःख जे आपल्या ठिकाणी आपण त्यांच्या ठिकाणी राहून जर विचार केला तेव्हाच आपण
पृथ्वीचे नमक बोलू शकतो आपल्या स्वतःला, किंवा आपण पृथ्वीचा प्रकाश आहोत असं बोलू शकतो. जर आपण आपल्या स्वतःला जर फक्त आपल्यापुरतं सीमित ठेवू किंवा आपल्या परिवारापुरतं सीमित ठेवू, तर मग आपण पृथ्वीचं प्रकाश किंवा आपण पृथ्वीचं नमक नाही ठरू शकत. हे परमेश्वराला धन्यवाद आहे की परमेश्वर खरंच महान आहे. परमेश्वराकडून जे वचन येतं ते आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण ठरतं. आणि ह्याच्यानंतर याच्या पुढे एक 15 ते 29 पर्यंत, अनुवाद 15 ते 29 मध्ये सर्व देवबापाने लिहिलेले श्राप आहेत. ह्याच्याच उलट ते वचनं आहेत. ही वचनं आपण सर्व घरी जाऊन वाचू, तेच बेस्ट राहील. पण त्या वचनांमध्येही हे लिहिलेलं आहे की जर आपण देवबापाचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, जर आपण हे 14 वचन जर आपण नाही फॉलो केले किंवा आपण ते नाही घेतले, तर ते पुढचे वचन आपल्यावरती येतं. म्हणजे माझ्यावर किंवा तुम्हावर सगळ्यांवर येतं. जर आपण देवबापाचं वचन पाळत नाही, देवबाप आपल्याला सांगतो की आपण पापामधून आपल्याला परमेश्वराने मुक्त केलं आहे, तरी आपण दैनंदिन जीवनामध्ये जर पाप करतो किंवा पाप घडतं आपल्याकडून, तर मग ते वचन आपल्या जीवनात पूर्ण होतात. त्या वचन पूर्ण होण्यासाठी जे देवाचे हे आशीर्वाद आहे, या आशीर्वादाचे जे बोल परमेश्वरांच्या वचनाद्वारे आपल्याला दिलेले आहे, त्यासाठी देवाचे ऐकणं गरजेचं आहे, त्याच्या वचनाप्रमाणे चालणं गरजेचं आहे, विश्वासाने चालणं गरजेचं आहे, पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे आणि देवावर अवलंबून राहणं सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा देवाचे कुठले आशीर्वाद आपल्या जीवनात थांबत नाही. जर आपण देवाची वाणी ऐकून आपल्या मार्गाने चाललो तर तो आपल्या शहरात, कुटुंबात, सेवेत, व्यवसायात आणि आध्यात्मिक जीवनात आशीर्वाद करतो. देवबापाला धन्यवाद आहे. या सगळ्या या आशीर्वादित वचनांद्वारे परमेश्वर सगळ्यांना आशीर्वादित करो. आजचं हे वचन देवबापाने जे आम्हा सर्वांसाठी दिलं, मी प्रभूला धन्यवाद करतो आणि संपूर्ण मान, महिमा, आदर, गौरव प्रभू येशूच्या नावाला देतो. असं ऐकले म्हणून धन्यवाद करतो. आमेन. आमेन.